नमस्कार मंडळी. आपण काय आवडीने आणलं तर म्हणतो ना की हा बाबा छान दिलं ते सगळं आवडतं. चप्पल पण आणलीच बरं का, मी ते तर काही कारणच तू म्हणजे मी तू मला काय दिलं नव्हतं. आधी खाऊन घेऊ, जरा खाऊन झालं की नंतर मग शॉपिंग करताना किती खर्च करायचा हे लक्षात येईल. माझ्याकडनं खूप ऑर्डर होतं किंवा खूप कमी ऑर्डर होतं, उगाच खायला दिलं. हा प्रिन्स शॉपिंग करणार आहे. आईस्क्रीम बाय बाय. नमस्कार मंडळी. आज मी एकटी स्टार्ट करते कारण आज मुळी सरप्राईजच आशिषसाठी, म्हणून तर नाहीये इथे. तर मला असं वाटलं की एक दिवस नवऱ्यासाठी द्यावा, एक दिवस त्याला स्पेशल फील करून द्यावं, त्याचं पॅम्परिंग करावं, फुल प्रिन्स ट्रीटमेंट द्यावी. म्हणून मी विचार केला की एक डे त्याच्यासाठी प्लॅन करावं, म्हणजे डिनर डेट, त्याला आवडणाऱ्या गोष्टी, त्याला आवडणारं क्युझिन, त्याला जे आवडतंय ते मी त्याला द्यावं, गिफ्ट द्यावे, शॉपिंग करावी, त्याच्यासाठी शर्ट्स, जीन्स, असं जे जे त्याला आवडेल ते सगळं करावं. आणि लास्ट मंथ आमची अॅनिव्हर्सरी झाली तर त्यांनी मला खूप काही काही गिफ्ट दिले होते. मी का असं फारसं दिलं नव्हतं. त्याला पण कारण आहे, का तर त्याला आवडत नाही कोणी दिलेलं, आणि दिलं तरी मग असं आपण काय आवडीने आणलं तर म्हणतो ना की हा बाबा छान आहे, राहू देत, नको रिटर्न करायला. त्याचं तसं नाही, नाही आवडलं तर नाही आवडलं, रिटर्न करून टाक, असं सरळ बोलून टाकतो. मग म्हणून मी ना काय असं रिस्क नव्हती घेतली काय छान घ्यायची. माझं तसं नाही, मला जे पण दिलं ते सगळं आवडतं. हा छान आहे म्हणून मी ठेवून घेते, पण त्याचं तसं नाहीये. म्हणून मग माझा असा विचार झाला होता की काहीतरी द्यावं त्याला, काय गिफ्ट द्यावं. मला काही कळतही नव्हतं आणि तो काही सांगतही नव्हता. म्हणून मग मी असं सरळ सरळ सांगितलं जायचंय तर मग त्याला डाऊट येईल. तर म्हणून मग मी काय केलं, म्हणजे मी बोलले की हा मला चप्पल घ्यायची आहे, चल आपण मॉलला जाऊन येऊ, मला इथं कुठे भेटत नाहीये. तर मग आम्ही गेलो, चप्पल पण आणलीच बरं का, मी ते तर काही कारणच नव्हतं. फिरून फिरून मग मी त्याला वॉचच्या सेक्शनला घेऊन गेले. ते पण सांगितलं की हा मला पाहिजे वॉच म्हणून, ट्रेडिशनल घालायला अशी मेटल असं काहीतरी सांगितलं मी त्याला. आणि त्याला वॉच आवडतात, खूप आवडतात वॉचेस. त्याचं वॉचेस कसं कलेक्शन पण चांगलं आहे. मग तो वॉचच्या सेक्शन मध्ये इझिली आला. हा, मला एक आठवत होतं की त्याला वॉच पाहिजे, पण नक्की कुठलं पाहिजे हे आठवत नव्हतं. मग आम्ही गेलो तिथे, तर त्यांनी बघितले, तर त्यातले त्यांनी 2 शॉर्टलिस्ट केले. मी थोडी ना अशी व्हिडिओ पण काढून घेतलाय गुपचूप असं लपून छपून, तो मी ते पॉपअप करेल वरती कुठेतरी. तर मग आम्ही ते बघितले, तर त्याला ते आवडलं, खूप आवडलं ते वॉच. पण तेव्हा त्यांनी घेतलं नाही आणि मीही काय म्हणले नाही तुला घ्यायचं का, असं काही बोललेच नाही. मग मी ते आणलंय आता आणि त्याला मी देईल. आज लवकर आलं तर आज देईल किंवा मग उद्या देईल, असं मी ठरवलंय त्याच्यासाठी प्लॅन. आणि डिनरला पण घेऊन जाणार आहे, काही काही गिफ्ट पण देणार आहे, शॉपिंगला पण नेणार आहे. त्याला असं स्पेशल फील करून द्यायचंय मला. तर चला बघूयात आता कसं वाटतंय त्याला. तुम्हाला बोलले होते ना मी अशासाठी गिफ्ट घेतले आणि त्याला ते वॉच मी देणार होते, पण 2 दिवस झाले त्यालाही टाइम नव्हता आणि मलाही टाइम नव्हता ऑफिस होता म्हणून. मग मी आज ते त्याला देणार आहे. मी व्हिडिओ करते, उठून बस, उठून बस, मी व्हिडिओ करते. आणि आता माझ्याकडे तुझ्यासाठी काहीतरी आहे. मी तुला अॅनिव्हर्सरीला काही गिफ्ट नव्हतं दिलं ना, म्हणून. काय दिलं होतं? मग ते तुझ्या लक्षात नाही राहणार, असं काहीतरी लक्षात राहणार पाहिजे होतं. मग तू म्हणजे मी तू मला काय दिलं नव्हतं. आहे काहीतरी, तू डोळे बंद कर बघा, उघडू नकोस. पकड, हातात घे. ओपन नको करू, गेस करा दे. जाते, कर ओपन कर. सरप्राईज! हे पाहिजे होतं का तुला? हा, म्हणून मी त्या दिवशी तुला तिकडे घेऊन गेले होते. हेच होतं. अॅनिव्हर्सरी गिफ्ट आणि प्लस तुझ्यासाठी एक प्रिन्स ट्रीटमेंट डे. तुला फक्त एवढंच नाहीये, तुला अजून एक आवडणारी गोष्ट आहे. सांग, तुला दुसरं काय आवडतं? कपडे. पण ते मी तुला गिफ्ट नाही देणार आहे, तुलाच घेऊन जाणार आहे. कारण तुझ्या चॉईसचा फार मोठा, हा, तुझ्या चॉईसचा फार मोठा प्रॉब्लेम आहे. नाही नाही नाही, आम्ही आलोय आता शॉपिंगला. बघूया काय काय शॉपिंग करू. आधी खाऊन घेऊ, जरा खाऊन झालं की नंतर मग शॉपिंग करताना किती खर्च करायचा हे लक्षात येईल मॅडमचा. त्या दिवशी तू इकडेच मला घेऊन आले, छान आहे वाटतं. थँक्यू. इथंच घेतलं. आता ऑर्डर करायला गेलाय कारण मला येतच नाही. एकतर माझ्याकडनं खूप ऑर्डर होतं किंवा खूप कमी ऑर्डर होतं, म्हणून मी ही जबाबदारी त्याच्यावर देते.
मी बिचारा चांगली पार पाडतोय, व्यवस्थित ऑर्डर देतोय. आमची ऑर्डर आता आलेली आहे. आशिष असं म्हणणं आहे पोटात काही असल्यावर चांगलं शॉपिंगला येईल. हा ते काहीतरी खाल्लं ना, काहीतरी खाल्ल्यानंतर कसं होतं तुला माहितीये का, मग असं त्याला आठवणार आहे. मला आठवणार मला काय काय घ्यायचं काय काय नाही, मी तो जास्त खर्च करू शकतो. मग त्याच्यानंतर तो ठरवणार आहे त्याला काय घ्यायचंय. मग मी त्या सेक्शनला जाणार आहे. त्याआधी खाऊन तुम्ही पण घेतो. नाही खायला तेच सांगतो कशी आहे. हे माझं आहे. चांगली आहे. ते काहीतरी त्यांचं गुलाब होतं, काहीतरी ड्रिंक होतं. टेस्ट करू मग. मला असे ड्रिंक्स नाही आवडत. तर काहीच आवडत नाही. एवढी गर्दी ना आज इकडे, तर आम्हाला असं सवय नाही ना व्लॉगिंग करायची, तसं वेगळं वाटतंय. है ना? बोल लागलं कळलं ना? हा माझाच आहे ना. कुठला माग कुठला पण तुझं माझं काय करत नाही बाबा. मला माहिती चांगलं आहे. दे मागाच. आम्ही आता तुला आलोय कुठला चांगला आहे? शॉपर स्टॉपला. Yes. तर आता हा प्रिन्स शॉपिंग करणार आहे. प्रिन्स. आता इथून पुढे ना आमचा माईक लावलेला होता, पण तो एकतर ऑन नव्हता किंवा त्याची चार्जिंग संपलेली होती. आम्हाला माहितीच नव्हतं. आम्ही रेकॉर्ड करत गेलो आणि घरी आल्यानंतर बघितलं ते अरे चार्जिंग रेकॉर्डच नाही झालं आहे म्हणून. तर इथे मी त्याला सांगते की अरे तू LP बघितलं, US पोलो बघितलं, खूप काय काय बघितलं, तुला आवडतच नाही आहे, तू जाऊ दे नको घेऊ. तो मला नाही आज मला प्रिन्स ट्रीटमेंट आहे, मला जरी नाही आवडलं तरी तू दे ते मग मी घेणारच, असं आमचं बोलणं चाललं होतं तिथे. पण अनफॉर्च्युनेटली काहीच रेकॉर्ड नाही झालं आहे. तर आता मी हा व्हॉइस ओव्हर करते सगळ्या क्लिपसाठी. सगळीकडे फिरून झाले तर शेवटी ह्याला फक्त 2च शर्ट आवडले होते. आता हा मस्त राजा महाराजासारखा ट्रायल करतोय. त्याच्यापैकी हा एक होता, हा खूप छान दिसत होता, तरी ह्याला काहीतरी प्रॉब्लेम वाटत होता. आता कळतंय ना तुम्हाला मी का म्हणते ह्याच्यासाठी काही घेणं किती अवघड आहे. आशूचे 2 शर्ट फायनल करून झाले होते बरं का, पण तरी समोर एक मुलगा होता, त्याच्या हातात 2 शर्ट होते. ह्याचं लक्ष तिकडे होतं, त्याने कुठले शर्ट घेतलेत ते चांगले वाटत आहेत जास्त. तर फायनली आमची सगळी शॉपिंग झाली होती आणि त्याला ते शर्टही खूप आवडले होते आणि मीच चॉईस केले होते. आज त्याला पहिल्यांदा असं झालं आहे की मी चॉईस केले आणि लगेच आवडलं पण. तर तो मला बोलत होता की चल आता तुम्हाला एवढी शॉपिंग करून दिली आहे, तुझ्या ऑफिसची पार्टी आहे तर मी तुला ड्रेस घेऊन देतो. मी नको 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 असं वरती म्हणत होते. तर तो म्हणता हा मला माहिती आहे तू वरती नको म्हणती आहे, पण आतून हो बोलत असशील की हा चल 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 म्हणून. चल जाऊयाच. आता आम्ही आलो तर डिनरला. झालं आता मस्त झालं. आता डेझर्ट चालू आहे. डेझर्ट आता ह्याच्यात पण मला ह्याला की काय आवडलं ते कळलं नाही. बुफेमध्ये आणलं तुला काय आवडतं ते खा. म्हणून आम्ही आलो होतो बार्बेक्यू नेशनला. मस्त स्क्युअर्स खाल्ले. आवडलं तुला आजचा दिवस? मस्त वाटला. ट्रीटमेंट कशी? छान होती. मस्त वाटलं मला. पहिल्यांदा दिली ना अशी, म्हणजे पहिल्यांदा छान वाटलं मला असं. शॉपिंग पण छान होती, वॉच पण छान होतं, सगळं परफेक्ट होतं. जेवण पण मस्त होतं. जेवण पण छान होतं. डेझर्ट पण खातो तुझ्या आवडीचं. चला आता आमचा व्हिडिओ आता एंड करतो. तुम्हाला वाटलं ते नक्की कळवा, नक्की कळवा. सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा. आणि अजून काय करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला कुठले विषय आवडतील तर आम्हाला ते नक्की कळवा, म्हणजे आम्ही ते त्या तसा व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करूया. हां ठेव खाली ती आईस्क्रीम घ्या. तर बाय बाय.